अहेरी टाइम्स, खेड्यातील बातमी शहरापर्यंत. अहेरी नगरपंचायती अंतर्गत येत असलेल्या चेरपल्ली येथे राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय अहेरीतर्फे पहिल्यांदाच राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एक सप्ताह आयोजित असते. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध कार्यक्रम घडविण्यात येतात. सदर कार्यक्रम अधिकारी श्यामल विश्वास यांच्या नेतृत्वात चेरपल्ली येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न झाले. समारोपीय कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर M.K. मंडल, माजी रासयो अधिकारी प्राध्यापक तानाजी मोरे, वरिष्ठ प्राध्यापक रमेश हलामी, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक श्यामल विश्वास, सहाय्यक अधिकारी प्राध्यापक अरविंद राठोड, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर घोसरे, सामाजिक कार्यकर्ते अमोल रामटेके, प्रतिष्ठित नागरिक तुळशीराम कांबळे, माजी महाविद्यालयीन विद्यार्थी व पत्रकार संघटना अहेरीचे सहसचिव आशिष सुरतकर आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य M.K. मंडल यांनी काय म्हणाले ते आपण जाणून घेऊया. आप एक कर सकते हो, साथों साथ जो बच्चों के ऊपर अपन हमेशा एक ये रखते हैं कि ये बच्चे रहेगा कि नहीं, जो समस्याएं हमेशा मैं सुनने में आता था कि बच्चे दूसरे दिन कम हो गया, तीसरे दिन कम हो गया, चले गया, लेकिन अभी भी मैं बार गिनती कर रहा था. मेरे हिसाब से 46-47 तक बच्चे आ रहे हैं, पहले से आ रहे हैं. तो इतनी बड़ी संख्या में आने जो मैजिक परसेंटेज है 100% के नजदीक 90-95% बच्चे प्रेजेंट है. तो आप लोगों को भी मैं बहुत अभिनंदन करता हूँ. तसेच विद्यार्थ्यांची काय प्रतिक्रिया आहे व त्यांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामधून काय शिकायला व अनुभवायला मिळालं ते आपण जाणून घेऊया. मेरा नाम है हिना इके, मैं BSc फर्स्ट ईयर में हूँ. मैं एनएसएस कैंप के लिए आई थी. कैंप के लिए गाँव के हेल्थ वगैरह मतलब जो झाड़ू वगैरह लगाना था सब फ्रेंड के साथ अच्छा लगा और मुझे सबसे अच्छे फ्रेंड्स मिले. मैं बहुत बहुत धन्यवाद देती हूँ और सबको धन्यवाद देती हूँ. मेरे 2 शब्द यही थे. तिथे पण डॉक्टर आले होते, गावकऱ्यांचे चिकित्सा केले. तिसऱ्या दिवशी माझं नाव आहे मधुरा रवींद्र भांडाकर. मी आहे आयडी सायन्सचे स्टुडंट, BSc सेकंड इयरला आहे. इथं बरेचसे शिबिर झाले, प्रोग्राम झाले, त्याच्यामध्ये खूप काही शिकायला मिळालं. सगळ्यात प्रथम तर स्वच्छता अभियान जे आम्ही आल्याला पहिल्याच दिवशी चालू केलं होतं. आणखी दुसरं म्हटलं तर पशुचिकित्सा शिबिर, त्याच्यामध्ये जे डॉक्टर साहेब आले होते त्यांनी आम्हाला खूप काही मार्गदर्शन केलं, डिसिजन बद्दल सांगितलं आणि जे प्रॉब्लेम्स होत आहेत ते आपण कसं सॉल्व्ह करू शकतो त्याच्याबद्दल सांगितलं. त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. आणि तुम्ही लग्नाच्या पहिले कुंडली वगैरे जोडता, त्याच्यापेक्षा तुम्ही हेल्थ इश्यूज जे असतात ना आपल्या पार्टनरचे ते चेक करायला पाहिजे. NSSच्या कॅम्पमध्ये बरेचसे मित्र जमलेले आहेत माझे, ज्यांच्यापेक्षा मी कॉलेजमध्ये तर इंटरॅक्ट करू शकले नाही, पण इथं तर करते सगळ्यासोबत. मी सरांना थँक्यू म्हणते. नमस्कार, माझं नाव सायनाथ धर्माजी श्रीराम. मी BSc सेकंड इयर PCM ग्रुपमध्ये शिकत आहोत. NSS कॅम्प म्हणजे लास्ट इयर पण मी हे कॅम्प केलेला आहे. हे माझा सेकंड टाइम आहे. खरं बोललं तर मी या कॅम्पमध्ये काही काम केलेले नाही, पण सर माझ्यावर विश्वास ठेवून मला एका टीमला लीड करण्याची मला चान्स दिला. त्याच्यासाठी मी विश्वास सरांना मी धन्यवाद म्हणतो. यावेळी विद्यार्थ्यांनी 6 दिवसांचा अनुभव शेअर केला आहे. यावेळी महाविद्यालयीन प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी, विद्यार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा आस्वाद घेतले आहे.